नमस्कार. मी धनलक्ष्मी टिळे, भारतीय विद्या अभ्यासक. सध्या मी मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र या विषयामध्ये संशोधन करते आहे. आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेत आज मला माझं संशोधन सादर करण्यासाठी इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि डॉक्टर मंजिरी भालेराव आणि डॉक्टर अंबरीश खरे सर यांचे मी मनापासून आभार मानते आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देते. आजचं हे 16वं पुष्प आहे आणि या 16व्या पुष्पामध्ये मी आज माझ्या व्याख्यानाचा विषय असणार आहे किरीट आणि करंड मुकुटांचे मूर्तिशास्त्रातील महत्व, संरचना आणि तालमान. मला वाटतं अजून लोक येतायत, तोपर्यंत आपण थांबण्यापेक्षा ह्या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात आणि हा विषय मला कसा सुचला याविषयी पण आपण थोडंफार जाणून घेऊयात. मी स्क्रीन शेअर करते. ओके. तर ह्या विषयाची निवड होण्यामागे सुद्धा एक त्याला वैशिष्ट्यपूर्ण गंमत झाली होती. म्हणजे माझं एम.ए. झालं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं एम.ए. कंप्लीट केल्यानंतर मी माझं कला संशोधन जे होतं ते भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये गह खरे स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमाला जी असते तिथे मी सादर केलं आणि त्याच्यानंतर लगेचच जुलैमध्ये 7 जुलैला आपल्याला माहिती आत्ताच भारत इतिहास संशोधक मंडळाचं वर्धापन दिन झाला 7 जुलैला. तर 2017 मध्ये मी पुन्हा हा विषय भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये सादर केला होता आणि आनंदाची गोष्ट ही झाली की जेव्हा मी हा विषय सादर केला त्याच्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्रीमा भावे आणि त्यांनी मला ह्या विषयातला जो माझा मूळ धागा होता उष्णीश, आता तो उष्णीश काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत, पण उष्णीश हा जो धागा होता तो धरून त्यांनी मला एक लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी मला उष्णीश ह्या विषयावर सांस्कृतिक अंगाने किंवा एक वेशभूषेच्या दृष्टिकोनातनं उष्णीशाचं काही महत्व आहे का, अशा दृष्टिकोनातनं एक लेख संकलित करायला सांगितला आणि खरोखरच फक्त शिरोवेष्टन म्हणजे कापडाचा फेटा आपण म्हणूया ह्या विषयाला धरून मी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत असा ह्या शिरोवस्त्राचा एक प्रवास म्हणून उष्णीश ते पुणेरी पगडी शिरोवस्त्राचा प्रवास या नावाने एक लेख संकलित केला आणि वाई इथून प्राज्ञ पाठशाळेचं जे मासिक येतं नवभारत त्याच्यामध्ये हा लेख प्रकाशित झाला. तोही आपल्याला वाचायला मिळू शकतो. ऑगस्ट 2018 मध्ये तो प्रकाशित झालेला आहे. पण त्याचा एक फायदा असा झाला की म्हणजे हा विषय माझा संशोधनाचा होता किरीट करंड, पण त्याच्या निमित्ताने उष्णीश आणि त्याचं सांस्कृतिक महत्व म्हणजे एकूणच आपण म्हणूया की सोशो कल्चरल ऍस्पेक्ट पण मला उष्णीशचा जो आहे तोही मला अभ्यासता आला आणि मूर्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातनं तर हा माझा संशोधनाचा भाग होता. तर त्यामुळे मला दुहेरी फायदा झाला त्या गोष्टीचा. पण मुळात हा विषय मला सुचला कसा किंवा या विषयाकडे मी कशी आले, तर त्या ह्याच्यासाठी सुद्धा असं झालं की माझं पहिलं कला संशोधन जेव्हा मी भारत इतिहास संशोधक मंडळात केलं त्याच्यानंतर मी त्याच्यावर रिव्ह्यू घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये माझ्यात काय सुधारणा करता येईल किंवा कशा पद्धतीने करता येईल ह्याचे रिव्ह्यू घेण्यासाठी मी माझे गुरु डॉक्टर गोबम देगलूरकर सर यांच्याकडे गेले होते आणि त्यावेळी त्यांनी मला मूर्तिशास्त्रातल्या अशा इकडच्या तिकडच्या अनेक गोष्टी गप्पा काही गमती जमती त्यांनी मला सांगत होते सर. आणि त्यावेळी त्यांनी मला पांडुरंगाच्या मूर्तीविषयी खूप सुंदर विवेचन करून सांगितलं. त्यातली महत्वाची गोष्ट माझ्या एक डोक्यात राहिली ती म्हणजे पांडुरंगाच्या पाषाणाच्या मूर्तीचा जो मुकुट आहे तो आणि त्याचा जो मेटल मधला मुकुट आहे तो, तर त्या 2 मुकुटांमध्ये फरक आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मीही एवढं बारकाईने पाहिलेलं नव्हतं,
पण सरांची इतकी नजर तयार आहे, की म्हणजे त्यातनं ते शिकायला मिळालं, की आपल्याला मूर्तिशास्त्र या विषयाकडे बघताना किती कीनली ऑब्झर्व्ह करून बघावं लागणार आहे. आणि मग जाणवलं, की आपल्याला आता बघायला पाहिजे. म्हणजे हा छोटा विषय जरी वाटत असला, तरी सुद्धा अ, ह्या गोष्टीकडे बारकाईने बघणं ही गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मी नंतर मग जरा थोडंसं आधी चाळले सगळ्या गोष्टी, की ग्रंथ काही मिळतायत का? किंवा तशा पद्धतीचे काही आपल्याला हेड गिअर्स काही मिळतायत का देवतांचे? मग काही रेखाचित्र मी तयार केली. त्याच्यानंतर प्रादेशिक शैली थोड्या बघत गेले आणि त्यातनं खरं तर ह्या विषयाने एक आकार घेतला आणि तो मला विषय सादर करता आला. आज मी आपल्यासमोर हा विषय घेऊन येताना मला पुन्हा तोच आनंद होतोय. कारण कसं आहे प्रत्येक वेळी आपण त्या विषयामध्ये काही ना काही वाढ होतच राहते. संशोधन म्हटलं की त्याच्यामध्ये नवीन गोष्टी या येतच राहतात. त्यामुळे आजही मी या विषयामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं तुम्हाला देऊ शकेन आणि तुम्हालाही हा विषय आवडेल, असं मला आशा वाटते. त्यामुळे आपण मला वाटतं विषयाला सुरुवात करूया. अ, मुळात आपल्याला माहिती आहे, की ह्या विषयासाठी मी फक्त शिल्पांमधलं म्हणजे आत्ता आपल्याला जो मुकुट दिसतो आहे, हा फक्त एक प्रतिनिधित्व म्हणूया अशा स्वरूपाचा आहे. पण आपण मूळ आज जे सगळे बघणार आहोत, ते सगळे आपल्याला शिल्पामधले बघायचे आहेत. म्हणजे दगड या माध्यमातलं किंवा पाषाण या माध्यमातनं आपण बघणार आहोत. अलंकरण आणि सुशोभन हे प्राचीन भारतीय समाजाच्या विचारप्रणालीचं एक अभिव्यक्त रूप आहे. अलंकरणात वैविध्यामधून तत्कालीन समाजाच्या सौंदर्य बुद्धीचं दर्शन घडतं. एकूणच जीवनशैलीचं वैशिष्ट्यपूर्ण पैलू दाखवणारा हा घटक आहे. ही आभूषणं धारण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धती प्रचलित होत्या प्राचीन काळी आणि प्राचीन भारतीय शिल्पकलेत प्रतिमेला अलंकरणातून प्रत्येक व्यक्तित्व सुशोभित करण्याची एक प्रथा होती. आता ही जी आभूषणं आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये 16 आभूषणांच्या विविध आभूषणांची एक लिस्ट येते. तर त्या दृष्टिकोनातनं जर आपण ती आभूषणं पाहिली, तर ती आभूषणं त्या मूर्तीचं लावण्य निर्मिती करतात. म्हणजे त्या मूर्तीमध्ये आणखीन सौंदर्य ते ॲड करतात हे आपल्याला माहिती आहे. पण नुसतं तो एकच घटक आहे का? तर तसं नाहीये. तर मुळात हे जे अलंकरण असतं हे अलंकरण त्या मूर्तीला किंवा त्या देवतेचं कॅरेक्टरायझेशनसाठीही महत्वाचं ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ शिव या देवतेसाठी आपल्याला माहिती आहे, की बऱ्यापैकी सर्प अलंकार असतात. म्हणजे सर्प केयूर असेल, गळ्यामध्ये सर्प माळा असतील किंवा यज्ञोपवीत असेल, ह्याच्या कवट्यांच्या माळा असतील त्या पद्धतीने आणि विष्णूला मकर कुंडला असतील आणि वनमाला असेल, अशा पद्धतीने प्रत्येक देवतेचं हे कॅरेक्टरायझेशन आणखीन उभारून यावं, यासाठी हे अलंकरण महत्वाचं ठरतं. आता हा जो आहे माझं जे संशोधन आहे हे, ह्याच्यामध्ये खरं तर 3 भाग म्हणता येऊ शकतात. म्हणजे एकतर आपले हिंदू देवी-देवता, बौद्ध देवी-देवता आणि जैन देवता संघ. पण हा विषय खरंच खूप मोठा आहे. त्यामुळे मी फक्त आणि फक्त हिंदू देवी-देवतांचाच इथे समावेश केलेला आहे. बौद्ध आणि जैन देवता संघांचा मी इथे ह्या संशोधनामध्ये समावेश नाही केलेला. ह्या मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे, की शिरोभूषणाची जर आपण प्राथमिक अवस्था पाहिली, तर ती उष्णीष ही होती. तर आता उष्णीष म्हणजे नेमकं काय? आपण पहिल्यांदा ते बघूया, की उष्णीषाचे आपल्याला माहिती आहे संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाचे अनेक प्रतिशब्द असतात, अनेक अर्थ असतात. तसेच उष्णीषाचेही आहेत. उष्णीषाचा प्राथमिक अर्थ आहे, की उन्हापासनं डोक्याचं संरक्षण व्हावं यासाठी असलेलं जे असतं शिरोवेष्टन ते म्हणजे उष्णीष. पण एक त्याचा अर्थ क्राउन असाही येतो आणि एक म्हणजे आपल्याला मूर्तिशास्त्रामध्ये माहिती आहे, की बुद्धांचं जे क्राउन आहे त्यालाही उष्णीष म्हणतात. पण आपण इथे बघू शकतो, की अमरसिंह, हलयुध, हेमचंद्र हे लेक्सिकोग्राफर जे आहेत त्यांनी उष्णीषचा जो अर्थ इथे क्राउन असा घेतलेला आहे. मी तो अर्थ अभिप्रेत धरून क्राउन ह्या संदर्भात आपल्याला उष्णीष बघायचा आहे.
ह्या संशोधनाची आवश्यकता काय होती हे मला ज्यावेळी मी त्या ह्याच्यामध्ये विचार करायला लागले, की आपल्याला अशा पद्धतीने काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळी मला ह्या संशोधनाचे एक-एक जे महत्त्व आहे ते कळायला लागलं. सगळ्यात पहिल्यांदा माध्यम. मी मगाशीच आपल्याला सांगितलं, की कलाकृती सादर करताना माध्यम ही विविध पद्धतीची माध्यमं कलाकार अ, अपनवत असतो आणि त्या माध्यमांमध्ये प्रत्येक माध्यमाचं एक वैशिष्ट्यपूर्ण घटक काही असतात त्याला आणि काही असे घटक असतात, की त्याचे काही बॅरियर्सही निर्माण होतात. म्हणजे काही काळानंतर ते टिकत नाहीत किंवा ते करताना काही वेळा कठीणपणा जाणवतो म्हणजे सुरुवातीलाच. मग अशा प्रत्येक माध्यमाच्या काही पॉझिटिव्ह पण आहेत आणि काही लिमिटेशन्स पण आपल्याला आहेत, हे समजतं. त्यामुळे कोणत्याही कलाकृतीसाठी अभिव्यक्तीचं माध्यम जे असतं, ते महत्त्वपूर्ण ठरतं. ते ह्या संशोधनामधनं आपल्याला समजू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे प्रादेशिक शैली. आता ह्या विषयामध्ये बोलताना तर प्रादेशिक शैली आपल्याला असंख्य दिसतात. म्हणजे उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारत. अशा पद्धतीने आपण कॅटेगराईज करून अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन्स हे दिसू शकतात प्रादेशिक शैलीमध्ये. त्यामुळे प्रादेशिक शैली ही अत्यंत महत्वाचा घटक या ह्याच्यातला ठरते आणि त्याच्यात फरक पडतात अभिव्यक्तीमध्ये. कारण प्रादेशिक शैलीमध्ये आपण बघतो मूर्तीशास्त्रामध्ये मूर्तीची अभिव्यक्ती करताना काही प्रादेशिक इन्फ्लुएन्स सुद्धा त्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसत असतात झालेले. त्यामुळे आपल्याला प्रादेशिक शैली सुद्धा महत्वाची ठरते. कालक्रम हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. एक तर पहिली गोष्ट कालक्रम हा म्हणजे क्रोनॉलॉजी आपण म्हणूया, तो आपण मूर्ती बघूनही आपल्याला तिथपर्यंत जाता येऊ शकतं किंवा त्या मूर्तीचा कालक्रम ठरवताना सुद्धा म्हणजे कालक्रम आधी आपल्याला सापडलेला आहे. त्यानुसार मूर्तीचा अभ्यासही करता येईल आणि जर मूर्तीचा कालक्रम माहिती नसेल, तर काय-काय चेंजेस होत गेले आहेत त्यानुसारही आपण त्या मूर्तीचा कालक्रम लावू शकतो. त्यामुळे या दोन्ही घटकांच्या दृष्टिकोनातनं कालक्रम हा अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि प्रतिमांचा अभ्यास. कारण प्रतिमांचा अभ्यास म्हणल्यानंतर महत्वाचं म्हणजे प्रत्येक देवतेसाठी काही विशिष्ट विधानं आपल्याला शिल्पशास्त्रीय ग्रंथांमध्ये सांगितलेली आहेत. त्या पद्धतीने आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रतिमा म्हणजे देवांच्या असतील, देवतांच्या देवींच्या असतील किंवा आपण म्हणूया जे दिव्य देवता आहेत त्यांच्या असतील, अशा विविध देवतांबद्दल आपल्याला माहिती ह्या एका घटकामधनं मिळू शकते. ह्या माझ्या संशोधनाची उद्दिष्ट जी आहेत ती अशी होती, की मूर्तिशास्त्रातील महत्त्व जाणून घेणे. कारण कसं आहे मूर्तिशास्त्रामध्ये आपण ज्यावेळी अभ्यास करतो, त्यावेळी आपण त्या विशिष्ट मूर्तीचं आयडेंटिफिकेशन करताना काही आपले नियम असतात, की आपण त्या मूर्तीचं एक तर स्थान कुठे आहे, किती हाताची आहे, किती मुखाची आहे, त्याच्यानंतर तिचा हेडगिअर काय आहे. हेडगिअरच माझा महत्त्वाचा विषय आहे. पण अर्थात आपण तिची आयुधं बघतो, तिचं वाहन बघतो, त्या ह्याच्यावरनं आपल्याला आयडेंटिफाय करायला ती मूर्ती जास्त सोपं जातं. तर त्यामुळे मूर्तिशास्त्रामधलं महत्त्व त्याचं जे आहे क्राऊनचं, ते जाणून घेणं. कारण आपल्याला माहिती आहे, की मी एक साधं उदाहरण देईन इथे. मूर्तिशास्त्रामध्ये कसं होतं, की आपण पार्वतीची जी प्रतिमा आहे, तर पार्वतीची प्रतिमा ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळते. म्हणजे एकतर ती पंचाग्नी तप करणारी पार्वती आहे, शिवबरोबर आहे. पण त्या सगळ्यांनाच पार्वती म्हणायचं का? तर असं होत नाही. ज्यावेळी तिच्या पायाखाली गोधा येते, त्यावेळी आपण तिला गौरी म्हणतो. तर असे जे फरक पडतात, ते मूर्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे असतात. तसंच ज्यावेळी आपण किरीट किंवा करंड या मुकुटांच्या संज्ञा देतो, त्यावेळी काही फरक पडतो का? हे अभ्यासणं हे या संशोधनाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर मुळात त्याची संरचना जाणून घेणे. कारण काय होतं, दगड या माध्यमात काय होतं, बऱ्याचदा दगड झिजतात काही काळानंतर आणि आपल्याला त्यातला फरक करणं म्हणजे की हा किरीट आहे का करंड आहे, हे आपण मेटलचा जो मुकुट असतो, आपण चोला ब्रॉन्झ बघतो. तर चोला ब्रॉन्झ किंवा ब्रॉन्झच्या मूर्ती किंवा दुसऱ्या मेटलमधल्या मूर्ती ज्या आहेत, त्याच्यामध्ये आपण तो सहज आयडेंटिफाय करू शकत असू. पण दगडामध्ये त्याला ओळखताना कधी-कधी लिमिटेशन्स येऊ शकतात. त्यामुळे त्याची संरचना नीट जाणून घेणं गरजेचं आहे.
ग्रांथिक वर्णन काही आहेत का, म्हणजे शिल्पशास्त्राच्या ग्रंथांचा आधार घेतला तर शिरोभूषणासंदर्भात किंवा किरीट, करंड, मुकुट किंवा अशा तत्सम गोष्टींसंदर्भात काही वर्णनं आहेत का, की ज्याच्यामुळे आपण त्या शिरोभूषणाचं तालमान, त्याची संरचना समजून घेऊ शकू, त्याच्यातले भेद, त्याच्यातलं साधर्म्य, वैधर्म्य ह्या गोष्टी आपण समजून घेऊ शकू, हे साधारण आपल्याला ह्या वर्णनांच्या आधाराने समजू शकतं. त्याच्यानंतर मी माझी सवय आहे ही, म्हणूया आपण, की मी समजून घेण्यासाठी मी स्वतः पहिल्यांदा रेखाचित्र करते आणि तसंच झालं, की ज्यावेळी मला ह्या विषयावर काम करायचं होतं, पहिला हा कॉन्सेप्ट स्वतःला समजून घ्यायचा होता. त्यासाठी मी आधी त्याची रेखाचित्र केली. त्यामुळे रेखाचित्रामुळे होतं काय, सगळ्यात महत्त्वाचा भाग, की आपल्याला त्यातला वेगवेगळ्या भागांच्या व्यवस्थित डिटेल माहिती होते, की नेमका हा भाग कुठे आहे, कसा आहे आणि आपण बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही, की आपण 100% पण आपण बऱ्यापैकी त्या गोष्टीच्या निश्चित जवळ जाऊ शकतो, की आपल्याला नेमकं काय त्यातनं साध्य होतं ह्याच्या. त्याच्यानंतर शिल्पांमधील देवी आणि देवतांच्या मुकुटांची संरचना, किरीट आणि करंड या संकल्पनेतून पडताळणे. हे आपण, शेवटचा जो मुद्दा आहे हा आपण प्रत्यक्ष पाहिल्यावरच आपल्याला तो कळेल, की मला नेमकं काय म्हणायचं आहे. पण माझी ही संशोधनाची उद्दिष्ट आहेत. आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं ते म्हणजे उष्णीष. उष्णीष नंतरची एक स्टेप आपण बघणार आहोत, मुकुट. आता काय आहे, मुळात मुकुट हा पण एक वेगळा भाग आहे. म्हणजे किरीट, मुकुट, आपल्याला असं वाटतं, की नॉर्मली आपण बोलताना बोलून जातो, की मुकुट आहे. पण मुकुट आणि किरीट हे दोन्हीही वेगळे सांगितलेले आहेत. यासाठी मला आपल्याला हे सांगायचं आहे, की मुकुट जो असतो हे विष्णूचा मुकुट आहे. हे रेखाचित्र मी केलेलं आहे. गुप्त काळातील विष्णूचा हा मुकुट आहे आणि मुकुटामध्ये आपण बघाल, की साधारण एक चौकोनी टोपी प्रमाणे हा मुकुट आहे. आता इथे आपल्याला दिसेल, की हा वरचा जो भाग आहे, एक मिनिट. हां, आपल्या माझा कर्सर दिसत असेल. हा वरचा जो भाग आहे, हा टोपीप्रमाणे आहे आणि इथे आपल्याला रत्नजडित सर्व गोष्टी, इथे एक पट्ट बांधलेला दिसतो. अशा पद्धतीने ही साधारण मुकुटाची संरचना असते आणि मानसार या ग्रंथामध्ये मौली लक्षण, मौली म्हणजे शिरोभूषणाचं लक्षण त्यांनी दिलंय. तर त्याच्यामध्ये अनेक आहेत. जटामौली, किरीट, करंड, शिरस्त्रकम, कुंतलम, केशबंधम च, धम्मीला अलक चूलकम. म्हणजे ह्यातलं फक्त आपण आता किरीट आणि करंड एवढंच बघणार आहोत. पण त्याच्याही व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत. म्हणजे रत्नपट्ट आहेत, पुष्पपट्ट आहेत, पद्मपट्ट आहेत, नुसते पट्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या केशरचना असतील, या सगळ्या एकूण मौली लक्षणामध्ये येतात. पण आपण किरीट आणि करंड बघणार आहोत. मुकुट कसा असतो हे आपण शिल्पामध्ये बघूया. हा जो मुकुट आहे, हा मुळात कानापासून असा खाली येऊन पूर्ण आपले केस झाकतो. म्हणजे हा वरच्या वर राहत नाही. आपण जर याची पूर्ण संरचना बघितली तर आपल्याला समजेल, की हा कपाळा, म्हणजे पुढे पण आपले केस जे असतात, सॉरी, देवतेचे केस असतात, ते दिसत नाहीत आणि हा पूर्ण असा कानावरनं मागे येऊन केस पूर्ण झाकलेले असतात. अशा पद्धतीचा हा मुकुट असतो आणि आता इथे जे आपल्याला दिसतंय, हे आपल्याला इथे एक सिंहमुख दिसतंय आणि सिंहमुखातनं अशा दोन काय म्हणूयात, मण्यांच्या हे गेलेल्या दिसतायत आपल्याला माळा. त्या काय आहेत ते पुढे बघणार आहोत आपण. पण अशा पद्धतीने एकूण मुकुट ह्याची संरचना असते. आता त्याच्यात आणि किरीटात काय फरक आहे ते आपण पुढे बघूया. आता शिरोभूषणाचं तालमान थोडंसं आपण आधी बघूया, म्हणजे आपल्याला किरीटाच्या ह्याच्यात कम्पेअर करताना इझी जाईल. इथे आपण बघू शकता, की मी इथे चौकोन काढलेत 2. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की जेवढं आपल्या चेहऱ्याचं माप आहे, तेवढंच किरीटाचं वरती माप असतं. पण शास्त्रीय, शिल्पशास्त्रीय ग्रंथांमध्ये असं पण आहे, की चेहऱ्याच्या दुप्पट किंवा 3 पट आपल्याला किरीटाची उंची वाढवलेली दिसते. पण साधारण शिरोभूषणाचं एक तालमान जर आपण बघितलं, तर हे असं, म्हणजे आम्ही चित्रकलेमध्ये असं सांगतो, की आपला हात जर असा हनवटीला लावला इथपर्यंत, तर हा एक ताल होतो. तर हा एक ताल जो आहे, तेवढंच वरती शिरोभूषण असतं.
आणि हे जे शिरोभूषण आहे हे ज्यावेळी देवींच्या डोक्यावर येतं त्यावेळी त्याचं तालमान परत चेंज होतं. ते कसं होतं, काय होतं ते आपण त्यावेळेला बघूया. आता आपण थोडंसं किरीट मुकुटाबद्दल जाणून घेऊया. मुळात हा किरीट जो आहे, इथे मी आपल्या रेखाचित्र करून दाखवलंय. तर ह्या किरीटाचा मुळात किरीट हा शब्द जो आहे, क्रू अधिक कीटन या धातूपासून झालेला आहे. त्याचा अर्थ शिरोवेष्टन होतो. आणि किरीट आणि मुकुट यांच्यामधला फरक मगाशी पण मी म्हटलं आपल्याला, की या दोन्हीमध्येही फरक आहे. तो आपल्याला जीव गोस्वामी भागवताच्या टीकेमध्ये सांगतात. त्याच्यात ते हेच सांगतात, मगाशी जे म्हटलं ते, किरीटम त्रिकोण पत्रावली रूपम मुकुटम तू समस्त कचावर कमिती भेदहा. म्हणजे संपूर्ण डोकं केसांसकट जे झाकलं जातं त्याला मुकुट म्हणतात. आणि त्रिकोण पत्रावली रूपम म्हणजे त्रिकोणी आकाराचा असा शंकूसारखा जो असतो तो किरीट असतो. त्याच्यानंतर इवन आपल्याला आपण जर रामभद्र ओझांचं संशोधन वाचलं, मी माझ्या संशोधनामध्ये त्याचा रेफरन्स दिलेला आहे. रामभद्र ओझांनी किरीट आणि मुकुट या दोन्ही मधले फरक किंवा त्याचा डिफरन्स जो आहे तो त्यांनी खूप छान पद्धतीने मांडलेला आहे त्यांच्या संशोधनामध्ये. तोही वाचण्यासारखा आहे. त्यामुळे ते दोन वेगळे आहेत. आता एकूण किरीटाची संरचना कशी असते, तर हे अपराजित पृच्छामधला श्लोक आहे. अपराजित पृच्छामध्ये आपल्याला अपराजित पृच्छ आणि अमरकोश दोन्हीमध्ये आपल्याला करंड मुकुटाबद्दल उल्लेख येत नाही. अपराजित पृच्छामध्ये आपल्याला किरीटा म्हणजे मुकुट या सेक्शनमध्ये शेखर, किरीट आणि आमलसार असे 3 पद्धतीच्या शिरोभूषणांचा उल्लेख येतो. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, पट्टम शशी प्रभावमच शृंग पंचक संयुक्तम. म्हणजे ह्याची जी संरचना आहे किरीटाची तीच त्यांनी इथे आपल्याला सांगितलेली आहे, की खाली 5 शृंग, त्याच्यावरती 4 शृंग आणि तो वरती निमुळता होत जाणारा अशाप्रमाणे हे शिरोभूषण असतं. आणि मागे त्याला आणि प्रत्येक त्या शृंगाच्या मध्ये त्रिकोणी शृंगाच्या मध्ये आपल्याला मण्यांनी सजवलेलं हिरेकेन समायोज्य पत्रवल्ली समन्वितम म्हणजे पत्र आणि वल्ली लता यांचा वापर करून ते सजवलेलं असतं. त्याच्यानंतर अगदी सेंटरला ह्या किरीटाच्या आपल्याला महादिव्यम सोमकांतीमणी हाही दिसतो. अशा पद्धतीने साधारण एक शृंगासारखं म्हणजे त्रिकोणी शृंगासारखं आपल्याला किरीटाची संरचना दिसते. आता हे जी रेखाचित्र आहेत, मी मानसार या ग्रंथाचा आधार घेतला आणि ही रेखाचित्र मी तयार केलेली आहेत. मानसार या ग्रंथावरूनच केलेली आहेत. फक्त फरक एवढाच आहे की मी थोडेसे याचे भाग वेगळे केलेले आहेत आपल्याला ते कळावेत यासाठी. आपण एक एक भाग बघणार आहोत किरीटाचे. हा जो खालचा भाग आहे आपल्याला दिसतोय हा अग्रपट्ट आहे. म्हणजे अगदी पुढच्या बाजूला जो आपल्याला कपाळावर येतो तो अग्रपट्ट. आणि इथे आपल्याला हे जे दिसतायत आता आपण पुढे बघणार आहोत, जशी शैली बदलते तसं ते दाखवण्याच्याही पद्धती बदलतात. तर हा जो इथला भाग आहे किंवा इथला भाग आहे हा कानावर येतो, कानाच्या वरती येतो. त्यामुळे त्याला पार्श्वपुरीत असा शब्द वापरलेला आहे त्यांनी. त्यानंतर हा एक दुसरा भाग आपल्याला दिसतो किरीटाचा. हा माझा जिथे कर्सर आहे आता तो जो भाग आहे त्याला तुंड असं म्हणतात. आता किरीटामध्ये काय होतं, या तुंडाचा जो हाईट आहे तो असा आपण भरपूर वाढवू शकतो. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा दिसतं की किरीटाची उंची ही वाढवता येते आपल्याला छानपैकी. आणि इथे हे जे आपल्याला दिसतंय ऍक्च्युली हे जॉईंट करण्यासाठी म्हणजे हे युनिट जॉईंट करण्यासाठी जरी म्हटलं आपण तरी चालेल. हा जो भाग आहे ह्याला वेत्रक असा शब्दप्रयोग झालेला आहे. वरती आपल्याला आणि हा शिरोभाग आहे त्याचा अगदी टॉपचा पोर्शन आहे. आता इथे कीर्तिमुख दाखवलंय. कीर्तिमुख असतंच असं नाही, तिथे शिखामणी सुद्धा असतो किंवा मुकुलाकार एखादं फुलासारखं
एक भाग असतो, आपण बघणार आहोत तो. आणि हे कुडूमाला आणि पद्म, पट्ट, रत्न यांनी ते सजवलेला असतो वरचा भाग. तर एकूण हा किरीट कसा दिसतो एकत्रितपणे? म्हणजे थोडक्यात हा ऍक्च्युली असाच आहे. मी आपल्याला फक्त भाग हे वेगळे यासाठी करून दाखवले, की आपल्याला वेगवेगळ्या त्या भागांची माहिती व्हावी यासाठी फक्त. आता आपण थोडे किरीट बघूयात, म्हणजे आपल्याला त्या किरीटांबद्दल माहिती मिळेल थोडीशी. हे त्रिविक्रमाचं शिल्प आहे, इसवी सन 6वं शतक, बदामी गुंफेतलं. इथे आपण बघू शकता सुंदर असं किरीट आहे. आता हे थोडंसं प्राथमिक अवस्थेतलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट एक असा ब्लॉक दिसतोय आणि मागे आपल्याला दिसेल शिरश्चक्रही त्याला आहे, जे त्याला अटॅच्ड असतं. अशा पद्धतीने हे त्रिविक्रमाचं आहे. हे महत्वाचं शिल्प आहे, इसवी सन 10व्या शतकातलं, राजस्थान मधलं. आता आपण इथे किरीटाची जी संरचना आहे, आता आपण जी पाहिली, की अग्रपट्ट असतं, इथून हे आपल्याला अग्रपट्ट दिसतंय. आणि हा जो भाग आहे, हा तुंडाचा भाग आहे. तो गोलच असेल असं नाही किंवा चौकोनी असेल असं नाही. तो तुमच्या प्रमाणे तो वाढवता येतो. फक्त इथे एक विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला इथे दिसतंय मध्ये सेंटरला कीर्तिमुख आहे. त्याच्या मुखातनं 2 माळा गेल्यात आणि इथे पूर्ण एक सिंहाकृती आहे. इकडेही सिंहाकृती आहे. आता हे विशेष सांगायचं यासाठी आहे, कारण आपण बघाल तर किरीटामध्ये आपल्याला अशा प्रकारची संरचना दिसते. हे सार्वभौमत्व किंवा राजा, अधिराजा यांचं हे प्रतीक असल्यामुळे आपल्याला माहितीये विष्णूच्या किरीटामध्ये किंवा सूर्याच्या किरीटामध्ये कोणाकोणाचे दिसणारे आपण बघणार आहोत ते. पण मी आत्ताच सांगते, की आपल्याला असं राजाच्या किरीटामध्ये साधारण अशा पद्धतीची संरचना किंवा अशा पद्धतीचे मोटिव्स म्हणूया, तेही बघायला मिळतात. आणखीन एक विष्णू प्रतिमा आहे ही 11व्या शतकातली. इथेही आपण बघू शकता. आता हा इथपासनं जो भाग आहे एवढा, हे केस, ह्याच्यावरचा हा जो भाग आहे हा अग्रपट्टाचा भाग आहे आणि पार्श्वपुरीतही दाखवलेलं जातं कानावर. आणि हा जो भाग आहे हा तुंडाचा भाग आहे, जो मगाशी आपण बघितला. हा आपण कितीही वाढवू शकतो. आणि वरती मग शिखामणी आणि मागे आपल्याला शिरश्चक्र. म्हणजे त्या किरीटाची जी अंग आहेत ती आपण ज्यावेळी वेगळी करतो, आणि इथे मला वाटतं मकरमुख वगैरे पण आहे मध्ये, तर अशा पद्धतीने आपल्याला खरोखरीच त्याचं संरचना दिसायला सुरुवात होते. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. चन्नकेश्वर मंदिर, बेल्लूर, इथे आपल्याला हे विष्णूचा एक अवतार आपण म्हणतो, मोहिनीचा, स्त्री रूपामधला. समुद्र मंथनाच्या वेळी त्यांनी स्त्री रूपात येऊन अमृताचं वाटप केलं होतं, आपल्याला माहितीये. तर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता खरं तर शिल्पशास्त्रीय ग्रंथांमध्ये काय सांगितलंय, की स्त्री देवतांना करंड मुकुट दाखवावा. पण इथे आपल्याला दिसतंय तिच्या मुकुटाची उंची ही चिकार आहे आणि हा किरीट आहे. आता कसा तो आपण बघूया, कारण वाटताना असं वाटतंय की हा करंड असू शकतो, पण ते नाही. कसं सांगते मी. हा आपल्याला पहिला पट्ट दिसतोय एवढा, तो अग्रपट्ट झाला. तिच्या कानावरनं पार्श्वपुरीतही आपल्याला दिसतंय आणि हा ऍज अ वन युनिट असं एक तुंड वाढवलेलं आहे आणि वरती शिखामणी आहे, मागे शिरश्चक्र आहे. त्यामुळे हा पुन्हा एक म्हणूया आपण की किरीट. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण आहे की मोहिनी म्हणजे विष्णूच्या अवतारासाठी मात्र त्यांनी किरीटाची योजना केलेली आहे. सप्तमातृका. सप्तमातृका आपल्याला मुळात ही संकल्पना माहिती आहे सप्तमातृकांची, की अंधकासुर वधाच्या वेळी त्याचं रक्त पिण्यासाठी शिवानी त्यांची निर्मिती केली होती. विविध कथांमधनं वेगवेगळ्या येतात किंवा देवी महात्म्यामध्ये त्याची वेगळी संकल्पना येते. पण मुळात त्या कोण आहेत, तर विविध देवतांच्या त्या शक्ती स्वरूपा आहेत. तर शक्ती स्वरूपा म्हटल्यानंतर त्यातल्या आपण काही शक्ती बघणार आहोत.
की त्यांच्या डोक्यावरही आपल्याला शिरोभूषण म्हणून किरीटाची संरचना दिसते. आता ही वैष्णवी आहे. दिल्ली म्युझियम मधलं हे आहे. मी ज्यावेळी दिल्लीला व्हिजिट केली होती तिथे हे मला अतिशय सुंदर असं शिल्प आहे हे त्या दिल्ली म्युझियम मध्ये संग्रहालयात मला बघायला मिळालं. ही किरीट वैष्णवी आहे, ही वाराही आहे आणि ही इंद्राणी आहे. आता इंद्र आणि विष्णू हे दोघंही सार्वभौम राजा मानले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना किरीट येतो. तर तसंच त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्यांना देखील आपल्याला किरीट आलेला दिसतो. आता इथे आपल्याला दिसेल की वाराहीला मात्र काही नाहीये, म्हणजे वाराहीला आहे तिथे बारकाईने आपण पाहिलं तर फक्त एक रत्नपट्टा आहे, बाकी काही नाहीये वाराहीला. पण कधी कधी वाराहीला देखील किरीट मुकुट येतो, जसा वराहाला पण येतो तसा तिलाही येतो. मी इथे पुन्हा तालमानाची एक स्लाइड मुद्दामून टाकली का ते आपल्याला कळेल, कारण मगाशी मी म्हटलं की जेवढा चेहरा असतो त्याच्याच प्रमाणामध्ये म्हणजे तेवढ्याच प्रमाणामध्ये शिरोभूषण असावं असं एक आपण म्हणतो. पण एक रावण फडी आपल्याला माहिती आहे ऐहोळेतलं, तर ही थोडी पल्लव शैलीकडे जाणारी शैली आहे. तर या शैलीमध्ये आपल्याला थोडंसं बघायला मिळेल एक वेगळेपण काय आहे. ह्या पुन्हा सगळ्या सप्तमातृका आहेत आणि आत्ताच मी ते बघून आले होते, त्यामुळे मला हे खूप आवडलं खरं तर, की वैशिष्ट्यपूर्ण असं दाखवण्यासारखं आहे हे, की ही ब्राह्मी आहे आणि ह्यातल्या ह्या सप्तमातृका आहेत सगळ्या. तर या सप्तमातृकांपैकी काही च्या डोक्यावर आपल्याला जटामुकुट दिसतोय. पण काही मातृका तर इथे ब्राह्मीच्या हे डोक्यावर आपल्याला किरीट मुकुट दिसतोय. त्याच्यानंतर कौमारीचा दिसतोय. इकडे वैष्णवी आहे तिच्या दिसतोय. इकडे गणपती पण आहे, पण मला तो फोटो नाही नीट टाकता आला आता. इथे वाराहीचाही दिसतोय. इकडे इंद्राणी आहे आणि इथे चामुंडा आहे. आता ही चामुंडा जी आहे तिच्या ही ओळखायची कशी, मलाही ओळखताना जरा, कारण वेगळ्या पद्धतीची तिची अभिव्यक्ती असल्यामुळे. पण इथे आपल्याला दिसते तिच्या डोक्यावर कवटी आहे आणि इकडे जटांचा मुकुट आहे. नीट बघितल्यावर आपल्याला तो कळेल. पण इथे आपण बघितलं तर आता आपण तालमनावर थोडंसं बोलूया. ह्यांचा जो चेहरा आहे देवींचा, त्या देवींच्या चेहऱ्याच्या जवळपास 2 पट उंची ह्या त्यांच्या मुकुटाची आहे. म्हणजे पल्लव शैलीमध्ये आपल्याला आपण पल्लवांची जी मंदिरं वगैरे पाहिली तर आपल्याला तिथेही या गोष्टींचा साधारण अंदाज येईल, की तिथल्या ज्या मूर्ती आहेत सगळ्याच, तर म्हणजे जरी जटामुकुट जरी असला तरी तो उंचच असतो आणि त्यामुळे एकूणच मूर्तीची जी उंची आहे ती आपल्याला खूप वाटते. अशा पद्धतीची ही शिल्प असतात आणि इथे खरोखरच ही आपल्याला त्यांची जी मुकुटाची संरचना आहे ती त्यांच्या चेहऱ्याच्या बरोबर दुप्पट अशा पद्धतीने असल्याचं इथे दिसतं. ही माझी खूप आवडती मूर्ती आहे, कारण हिला बघितल्यावरच प्रसन्नता येते आपल्या चेहऱ्यावर. दिल्ली म्युझियम मध्येच आहे ही. सूर्यमूर्ती आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला किरीटाची जी अंग मगाशी आपण पाहिली ती बऱ्यापैकी छान बघता येण्यासारखी आहेत. म्हणजे हा अग्रपट्ट झाला. अग्रपट्टामध्ये बरोबर मध्ये त्यांनी छान असा एक सिंहमुख टाकलेला आहे. इथे पण काही सिंहमुखांची त्यांनी रचना केली आहे. हे पार्श्वपुरीत जे कानावर येतं मी म्हंटल ते हे बाजूला पार्श्वपुरीतही आहे आणि वर शिखामणी मुकुलाकार असा सुंदर असा मुकुट त्यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा सूर्य आपल्याला दिसतो. सूर्य सुद्धा राजा मानला गेलेला आहे सार्वभौम, त्यामुळे त्याच्याही डोक्यावर आपल्याला किरीट मुकुट दिसतो. दक्षिण दिशेचा अधिपती यम, हा देखील ओरिसन शैली आहे ही. या शैलीमध्ये आपल्याला पुन्हा असं दिसेल, हा अग्रपट्ट म्हणता येईल. छान सुंदर असा मुकुट आहे. इकडे बारीक आपल्याला दिसत असेल गोल असं, ते पार्श्वपुरीत आहे आणि हे आपल्याला दिसतंय असं उडताना हे जे दिसतंय, तर मुळात हा अग्रपट्ट जो असतो तो त्या मुकुटाच्या वरनं म्हणजे जे तुंड भाग आहे त्याच्यावरनं मागे बांधला जातो. त्यामुळे आपल्याला हा भाग जो आहे हा आणि पार्श्वपुरीतचा तो त्यामुळे दिसतो. तर तो भाग आहे आणि मागे त्याला त्यांनी शिरश्चक्राप्रमाणे थोडंफार डिझाईन केलेलं आहे. खूप छान आहे ही पण मूर्ती. हा हे खूप
आता आपण बघतोय साधारण मध्य भारतामध्ये काय झालंय की तुंड आपण मगाशी म्हणत होतो की ते वाढवता येतं. तर हळू-हळू, हळू-हळू जसं-जसं मूर्तिशास्त्रामध्ये पण काळ बदलत होते, तसं-तसं आपल्याला हे दिसू शकेल की हळू-हळू त्या मुकुटांची म्हणजे किरीट मुकुटांची स्पेसिफिकली हाईटही वाढायला लागली होती आणि त्याचं कोरीव काम करण्याची पद्धतही बदलायला लागली होती. आता हा जो पुढचा भाग आहे खालचा, हा आपला अग्रपट्टा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा वरचा भाग आहे, हा तुंडाचा भाग आहे आणि वर्णही आपण बघणार आहोत. हा वर्ण कसा दिसतोय ते. त्यांनी वर्ण सुद्धा त्याला फुल कोरलेलं आहे. म्हणजे शिखामणी म्हणतो आपण त्याच्याऐवजी त्यांनी फुल त्याला हे केलेलं आहे आणि सुंदर अलंकरण केलेलं आहे. अशा पद्धतीने हा विष्णूचं एक आपल्याला किरीट दिसतो. आता आपण थोडंसं करंड मुकुटाकडे येऊया. मुळात करंड मुकुट जो आहे करंड मगाशी जसं आपण किरीटचं बघितलं तसं क्रू अधिक अंडक या शब्दापासून करंड हा शब्द बनलेला आहे. तर हा एक साधारण जर आपल्याला बघायचं झालं तर टोपलीसारख्या आकाराचा हा मुकुट असतो आणि मानसार ग्रंथामध्ये करंड मुकुट हे स्त्री देवतांसाठी सांगितलेले आहेत. याशिवाय नरेंद्र राजा जो असतो त्याच्यासाठी म्हणजे मगाशी आपण पाहिलं किरीट मुकुट हा सहसा सार्वभौम राजासाठी सांगितला होता. तसा हा नरेंद्र पद्धतीचा जो राजा असतो त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या मुकुटाची संरचना आपल्याला सांगितलेली दिसते. त्याच्यानंतर मयमत हा जो ग्रंथ आहे त्याच्यानुसार गणपतीला सुद्धा करंड मुकुटाची रचना सांगितलेली आहे. आता ह्याची जर संरचना बघायची झाली तर मगाशी जसं होतं तसं काही ह्याला पार्श्वपुरीत नसतं. वाग्रपट्टा आहे. आपण बघणार आहोत ते आणि एक साधारण एक छोटं काय म्हणूया छोटा आकाराचं करंड असा उलटा ठेवला. त्याच्यावर एकावर एक असे छोटे हंड्यासारखं असं जर आपण ठेवलं आणि वरती एक छोटं मुकुलाकार असा आपल्याला भाग जर ठेवला, तर साधारण करंड मुकुटाची रचना होते. आता ह्यात 2 गोष्टी होतात, की किरीट मुकुटाची उंची आपण बरीच वाढवू शकतो. म्हणजे आपल्याला जेवढी वाढवायची तेवढी आपण पल्लव शैलीमध्ये पाहिलं ते. पण इथे करंड मुकुटामध्ये त्याला थोड्याशा लिमिटेशन्स येतात. हा या 2 मुकुटांमधला एक महत्वाचा फरक म्हणता येण्यासारखा आहे. हां, ह्याची आपण थोडी संरचना आता बघूया. मगाशी आपण जसं बघितलं तसं ह्याचं सुद्धा एक अग्रपट्टा आहे. पण हे थोडंसं त्या अग्रपट्टापेक्षा निराळं आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर हा तुंडच्या ऐवजी आपल्याला छोटे-छोटे करंडक इथे आलेले दिसतात. आणि हा वरती आपल्याला आमलक अशा पद्धतीचा म्हणजे मगाशी आपण जो कुडूमाला किंवा अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जो सजवलेला पार्ट होता त्याच्याऐवजी आपल्याला इथे आमलक पद्धतीचा एखादा भाग किंवा गोलाकार भाग असा दिसतो आणि वरती मुकुलाकार अशा पद्धतीने हे आपल्याला करंड हा दिसतो आणि एकूण हा कसा दिसतो करंड जर आपण पाहिला तर अशा पद्धतीने त्या करंडाची रचना असते म्हणजे ते एकात एक भाग घातले तर अशा पद्धतीने आपल्याला करंड मुकुट दिसू शकेल. आपण करंड बघूयात आता काही आपण मगाशी किरीट बघितले तसे आता इथे हा गजलक्ष्मी आहे महाबलीपुरम पल्लव काळातली. आता इथे आपण बघतोय की एक असं उलट एक टोपीसारखं आपल्याला दिसतंय आणि अशा पद्धतीने फक्त त्याची रचना केलेली आहे. बाकी त्याच्यामध्ये काही फारसं केलेलं नाहीये. पण गंगईकोंड चोलपुरमला चोल काळामध्ये आपण बघू शकतो की छोटे-छोटे इथे आपल्याला मला माहित नाही दिसतायत की नाही, पण इथे छोटे-छोटे असे 3 भाग 3 ते 4 भाग आपल्याला करंडाचे आहेत आणि ते एक वेत्रकानी अग्रपट्टानी जोडलेले आपल्याला दिसू शकतात. इथे आता ह्याला करंडक म्हणायचं की नाही मला माहिती नाही. पण याच्यावर मी
करतीये अजून संशोधन, पण करंडकाप्रमाणे आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीची संरचना ही नरसिंह, विष्णूचा जो दशावतार आहे त्यापैकी नरसिंहाच्या डोक्यावर आपल्या दिसते. इथे तर आपल्याला उलटी पाकळी करून ठेवलेलं एक फुलच दिसतं आणि हे बदामी, हे मथुरा शैलीतलं शिल्प आहे. हे रामटेक वाकाटक, इथे पण डोक्यावर असं छोटस उलट असलेलं आपल्याला एक करंडक म्हणूया आपण, ते दिसतं. आणि बदामी, एक मिनिट, बदामी चालुक्य काळामध्ये आपल्याला नरसिंहाच्या डोक्यावर पुन्हा एक उमललेलं कमळ आहे, ते आपल्याला पुष्प म्हणूयात, ते आपल्याला इथे दिसतं. गणपतीच्याही बाबतीत तेच आहे, मी मगाशी म्हटलं मयमत या ग्रंथामध्ये करंड असावं गणपतीला, असं एक निर्देश आलेला आहे. त्याप्रमाणे जर बघितलं तर बदामीच्या गुंफेमध्ये आपल्याला माहितीये की तिथे कार्तिकेय आणि गणपती आहे, तर तिथे पण असं जसं नरसिंहाला आहे तसंच इथे असं सुंदर असं आपल्याला ते करंड, गोड दिसतो तो गणपती त्या ह्यानी, अशा पद्धतीचं ते आहे. हे खूप सुंदर करंडक आपल्या दिसत असेल. औंढा नागनाथ हे जे मंदिर आहे, औंढा नागनाथ या मंदिरावर मी सध्या संशोधन करत असल्यामुळे खूपच जवळनं ह्या मूर्ती बघण्याचा योग मला सतत येतो. त्यामुळे हे अतिशय सुंदर आणि डेकोरेटिव्ह असं गणपतीला खूप सुंदर असं त्यांनी करंडक योजलेलं आहे. हे मराठवाड्यातल्याच सिद्धेश्वर मंदिर होट्टल इथे आपल्याला दिसतं आणखीन नक्षीकाम केलेलं, पण करंडाच्या ज्या 3 ते 4 भाग आहेत, करंड आहेत, एकावर एक चढवलेले, असे आपल्याला निमुळते होत गेलेले. अशा पद्धतीच्या ह्या करंडाची रचना आपल्याला गणपतीच्याही मुकुटामध्ये आपल्याला दिसते. आता काय, आपण आतापर्यंत स्वतंत्रपणे किरीट पाहिलं, स्वतंत्रपणे करंड पाहिलं, पण काही वेळा आपल्याला त्याचा एकत्रितपणे अभ्यास करणं आणि आपल्याला ते जास्त समजेल सुद्धा की त्या दोन्हीमध्ये काय साम्य आहे आणि काय विविधता आहे ते. त्यामुळे आपण एकत्र बघूया आता ते. लक्ष्मीनारायणाची ही मूर्ती आहे 12व्या शतकातली, जपान संग्रहालयातली. आता इथे बघा आपल्याला लक्षात येईल, जे आपण अंग मगाशी पाहिली दोन्हीचीही, ती आपण इथे बघूया. सर्वप्रथम नारायणाचा मुकुट बघूया. इथे आपल्याला दिसतंय हे पहिलं अग्रपट्ट आहे, हा तुंडचा भाग आहे आणि वर छोटासा शिखामणी आहे. इकडे आता ही शैली वेगळी असल्यामुळे, पालशैली वगैरे असल्यामुळे आपल्याला इथे दिसतंय की मगासपर्यंत असे फुलासारखे 2 कानावर हे येत होते आपले पार्श्वपुरीत, पण इथे आता ते असे रोल झालेले पार्श्वपुरीत पण आहेत ते, आणि मागे आपल्याला सुंदर असं शिरश्चक्रही त्याला जोडलेलं दिसतंय. तेच आता आपण एकत्रितपणे बघतोय त्यावेळी आपल्याला आता इथे संरचना लक्षात येईल की 1, 2 आणि 3 अशा 3 रिंग्स एकात एक अशा हे केलेल्या, अशा पद्धतीची रचना करून लक्ष्मीच्या डोक्यावरचं शिरोभूषण हे सुशोभित केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आता आपल्याला इथे लक्षात येईल की किरीट मुकुट आणि करंड मुकुट, आता इथे पुन्हा त्याचा जो चेहरा आहे साधारण त्याच्या चेहऱ्यापेक्षा ते म्हणजे जवळपास त्याच्या चेहऱ्याच्या तालमानातच हे शिखामणीपर्यंत जर आपण त्याचा एक अंदाज घेतला तर त्याच्या चेहऱ्याचं इथपासनं, कपाळापासनं हनुवटीपर्यंत तर साधारण तेवढ्या अंदाजाचं किरीट दिसतं. पण आपण इथे लक्षात घ्या की लक्ष्मीचा जर चेहऱ्याचा माप घेतलं तर त्याच्यापेक्षा उंचीनी करंड हा छोटा आहे. इथे आपल्याला नक्कीच त्यातला फरक आता जास्त कळला असेल. वा, हे सुंदर आहे. हे ऐहोळे दुर्गा मंदिर, तिथे विष्णूचं हे स्कल्पचर आहे आणि आपण इथे बघू शकता की विष्णूचा जो मुकुट आहे त्यांनी अतिशय सुंदर, आणि हे 3 इथे एक असतं, इथे एक असतं आणि इथे ते 3 भाग मिळून ते अग्रपट्ट तयार झालेलं असतं. रत्नांनी ते मढवलेलं असतं, विविध मण्यांच्या माळा त्याला जोडलेल्या असतात आणि पत्र, वेली, लता यांनी ते सुशोभित असतं. आणि आपल्याला इथे दिसेलही, हा जो भाग आहे हा तुंडाचा भाग आहे, जो आतमध्ये गेलेला आहे,
आणि आपल्याला वरती फक्त शिखामणी दिसणार नाही, पण तो आहे. अशा पद्धतीने ह्या किरीटाची संरचना आहे. मागे खूपच सुंदर आपल्याला असं शिरश्चक्र दिसतंय आणि ह्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता इथे कोण आहे आणि तिच्या डोक्यावर काय आहे तेही बघायचं आहे. तर विष्णूच्या सोबत आपल्याला माहिती आहे की मूर्तिशास्त्रामध्ये जी आयुध असतात विष्णूसाठी किंवा इतर देवतांसाठी त्यांचे आयुध पुरुष असेही विग्रह आपल्याला पाहायला मिळतात. तर विष्णूची जी गदा आहे कौमुदी, तिचं हे शिल्पांकन आहे आणि ही कौमुदी आहे गदा. तिचं स्त्री रूपातलं हे अंकन आहे आणि इतकं सुंदर तिचं डोक्यावर आपण बघू शकाल की करंड जो आपण म्हणतोय त्याची ही करंडकाची एक सुंदर अशी आपल्याला आमलक, हे आमलकाप्रमाणे आहे आणि त्याच्यावर एक छोटं करंडक म्हणजे आपल्याला असा छान असा तो तिच्या डोक्यावर एक उलटा करंड ठेवल्यासारखा दिसतोय आणि तेच विष्णूच्या डोक्यावर आपल्याला किरीट मुकुट दिसतो. त्याच्यानंतर मगाशी आपण पाहिलं होतं, वाराही पाहिली होती. आता आपण वराह पाहणार आहोत, की वराहाचं जर आपण गुप्त काळात पाहिलं उदयगिरीला, तर तसं काही त्याच्या डोक्यावर आपल्याला काही विशेष शिरोभूषण दिसत नाही. पण चालुक्य काळामध्ये म्हणजे हे शैलीतले फरक आहेत. तर इथे आपल्याला छोटंसं शिरोभूषण आलेलं दिसतं. मगाशी जसं म्हटलं पल्लव, महाबलीपुरम इथे त्यांचे फेसेस आणि त्यांची मुकुटाची संरचना ही मुळात त्यांचं तालमान हे अधिक असल्यामुळे आपल्याला इथे पण एक सुंदर असं किरीटाप्रमाणे शिरोभूषण आलेलं दिसतंय त्याला. हळेबीडू आपल्याला माहिती आहे अतिशय सुंदर शिल्पांकन त्या मंदिरावर आपल्याला दिसतं. इंद्र आणि त्याची पत्नी शची या दोघांचं हे शिल्प आहे. ऐरावतावर दोघंही आरूढ आहे. आता इथेही आपल्याला पुन्हा भेद दोन्ही मुकुटांमधला दिसेल, की हे किरीट आहे आणि हे करंड आहे. करंडाचा बघा त्यांनी त्या ज्या आता फक्त गोलाई गेलीये त्याची, पण आपल्याला त्याच्या ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे तो जो प्रत्येक करंडाचा जो एक घेर म्हणूया आपण, तो स्वतंत्रपणे ज्यावेळी मांडला जाईल, त्यावेळी तो करंड असं म्हणूया आणि ॲज अ वन युनिट म्हणून तेव्हा जेव्हा तो येईल, त्यावेळी तो किरीटमध्ये आपल्याला बघता येऊ शकतो. पुढे बघणार आहोत आपण मी काय म्हणते ते. पण आता तिचा आणि हा किरीट आहे आणि हा करंड आहे. अशा पद्धतीची ही संरचना आपल्याला दिसते. हे औंढा नागनाथ मंदिर आहे. औंढा नागनाथ मंदिरावर विष्णू आणि लक्ष्मी यांची ही आपल्याला प्रतिमा दिसते. इथे मला ते सांगायचं होतं, की इथे आपण बघताय हा किरीट आहे. किरीटामध्ये आता आपण मगाशी म्हटलो, की करंड म्हणजे एकावर एक अशा रिंग्स असतील किंवा त्या रिंग्स बारीक झाल्या असतील. तर आता इथे रिंग्स वाटतात. मग ह्याला काय म्हणायचं? किरीट म्हणायचं का करंड म्हणायचं? तर मला तोच मुद्दा सांगायचा होता, की ह्या रिंग्स ज्या आहेत, ह्या ज्यावेळी वन युनिट म्हणून आपण बघतो. आता इथे आपण बघाल हा अग्रपट्ट जो आहे, त्रिकोणी भाग हा वरपर्यंत आलेला आहे त्याचा आणि हे वन युनिट झालं म्हणजे तो तुंडचा जो भाग आहे, तो तुंडचा भाग त्यांनी अभिव्यक्त करताना कसा केलाय? रिंग्सच्या माध्यमातनं. जसा मोहिनीला आपण बघितला म्हणजे मध्य भारत आणि दाक्षिणात्य भागामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे मुकुट खूप दिसतात. म्हणजे किरीट स्वरूपातले आणि ते वन युनिट म्हणून आपण धरले पाहिजेत आणि इथे आपण बघू शकता, की इथे करंड त्यांनी एक विशिष्ट पद्धतीने दाखवलेला आहे. म्हणजे करंडाची संरचना वेगळी आहे, हे आपल्याला कळू शकतं. ह्याला करंड नाही म्हणता येणार त्यामुळे आणि
माफ करा, थोडं टेक्निकल ग्लिच आल्यामुळे थोडासा टेक्निकल एरर आला. माफ करा, आपण परत चालू करूया. मला वाटतं आपण इथेच थांबलो होतो. आपल्याला आता दिसतंय का? मला वाटतं आपण इथे थांबलो होतो या मूर्तीपाशी आणि आपण इथलं किरीट आणि करंड बघून घेतलं होतं. आपण आता पुढे जाऊया. औंढा नागनाथ मधलीच ही दुसरी मूर्ती आहे इंद्रदेवाची. पूर्व दिशेचा अधिपती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथे मगाशी मी म्हटलं तसं वेगवेगळ्या चकत्या आणि त्यांचं एक युनिट हे आपल्याला ह्या अग्रपट्टामुळे आपल्याला झालेलं दिसतंय. आणि इकडे आपण हे विशेष म्हणजे हे पण बघा, पार्श्वपुरीत किंवा त्या ज्या पट्ट्या मागे असतात त्या शिल्पकारांनी तशाच ठेवलेल्या आहेत. आता हे मेटलमध्ये आलं असेल, म्हणजे हे मेटल सारखंच वाटतंय, तसं ह्याला काही बांधायची वगैरे किंवा अशी आवश्यकता नाहीये. पण त्यांनी पार्श्वपुरीत किंवा त्या पट्ट्या तशाच कायम ठेवलेल्या आहेत मागे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा इंद्र सुद्धा दिसतोय. आता आपण थोडंसं एक ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो या गोष्टींचा, की किरीट आणि करंड कोणासाठी आहेत. तर मुळात सार्वभौम राजासाठी किरीट आहे आणि नरेंद्र राजा किंवा स्त्री देवता यांच्यासाठी करंडाची रचना असते. काय मुळात मला खूप मूर्ती आहेत आणि प्रादेशिक शैली आणि काळाच्याही दृष्टीने खूप मूर्ती आहेत. पण मला सगळ्या घेता येत नाहीये, त्यामुळे मी आपल्याला हा एक तक्ता दाखवते. चतुर्विंशतीमधला विष्णूचे जे विभव आहेत, म्हणजे 24 विभव आहेत, त्यामधले नारायणाला स्पेसिफिकली मानसारमध्ये हा किरीट पद्धतीचा मुकुट सांगितलाय. पण इतरही जे त्याचे विभव आहेत, केशव, माधव, त्यांना सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा शिरोभूषण दिसू शकतं. त्यानंतर लक्ष्मी, भूदेवी, गजलक्ष्मी यांना करंड पद्धतीचं मुकुट आपल्याला दिसतं. दशावतारांपैकी जर आपण पाहिलं तर वराह, राम, बलराम, कृष्ण आणि कल्की. आता इथे पण मला एक मुद्दा सांगायचा म्हणजे वराहाला कधी कधी करंड मुकुटही दाखवलं जातं आणि रामाची पण अभिव्यक्ती आपल्याला माहितीये दोन पद्धतीत होते, की तो एक वनवासी राम आहे आणि एक नंतर म्हणजे राज्याभिषेक झालेला राम आहे. तर तो देवता म्हणून ज्यावेळी त्या संघामध्ये येतो त्यावेळी त्याच्या डोक्यावर किरीटाची संरचना दिसते, पण तो वनवासातला राम दाखवताना मात्र जटा मुकुट आपल्याला दिसतो. बलरामाची जी प्राथमिक म्हणजे अगदी पहिली मूर्ती आपण बघतो मथुरामध्ये, तर त्याला त्याच्या शिरोभूषणाला उष्णीषचा एक टच आहे आणि बलरामाच्याही डोक्यावर कधी कधी किरीट येतो. त्या देवता संघावर म्हणजे त्या अभिव्यक्तीवर ते डिपेंड असेल, की तो कशा पद्धतीने एकटा येतोय का देवता संघाबरोबर येतोय, त्या पद्धतीने ते असतं. आणि कृष्णाचंही आपल्याला माहितीये, की कृष्ण हा बालकृष्ण असतो किंवा वेणुगोपाळ कृष्ण असतो किंवा म्हणजे बासरी वाजवताना. त्याच्यानंतर तो गायींच्या सोबत दाखवलेला असतो. त्यापैकी वेणुगोपाळ या पद्धतीचा ज्यावेळी कृष्ण असतो त्यावेळी त्याच्या डोक्यावर आपल्याला किरीटाची संरचना दिसते. आणि कल्की हा विष्णूचा अवतार असल्यामुळे त्याच्या डोक्यावरही दिसते. तर दशावतारामध्ये नरसिंह आणि वराह यांना आपल्याला करंड मुकुटाची संरचना दिसते. वैकुंठ विष्णू म्हणजे विष्णूच्या पांचरात्र या संकल्पनेमधलं, मी संकल्पनेत जास्त जात नाही, पण पांचरात्र या संकल्पनेमध्ये जो विष्णूचा आपण वेगवेगळे रूप पाहतो, त्यामधला जो वासुदेव आहे म्हणजे अगदी पुढचा जो असतो त्याला किरीट येतं. पण संकर्षण आणि प्रद्युम्न हे त्याच्या दोन बाजूला असतात, एक सिंहमुख आणि एक वराहमुख. तर संकर्षण आणि प्रद्युम्न मात्र आपल्याला करंड मुकुटाची संरचना दिसते. अशा पद्धतीची मूर्ती आपल्याला काश्मीर भागात जर आपण बघितलं तर काश्मीर शैलीमध्ये अशा पद्धतीचं किरीट आणि करंड अशी संरचना आपल्याला आली दिसते. याशिवाय हयग्रीव विष्णूचा जो अवतार आहे तो आणि धन्वंतरी यांनाही किरीट मुकुट येतं. दिक्पाल हे दिशांचं आधिपत्य करतात, तिथले ते सार्वभौम राजे आहेत. त्यामुळे कुबेर, यम, इंद्र, वरुण आणि वायू यांना किरीट मुकुट येतो. मगाशी मी दाखवलं आपल्याला की कौमुदी गदादेवी तिला सुद्धा करंड मुकुट येतो. याशिवाय अजून आपल्याला काय दिसतं तर नवग्रह जे आहेत,
नवग्रहांना देखील बऱ्याचदा किरीट मुकुटाची संरचना येते. ह्या नवग्रहांमध्ये जर राहू सोडला तर बाकी सगळ्या देवांना किरीटाची संरचना येते. कधी कधी असंही होतं की याच्यामधल्या काही देवतांना जटामुकुटही दाखवला जातो. बृहस्पती म्हणजे हे जटामुकुट केव्हा मी म्हटलं तसं कॅरेक्टरायझेशनचा तो एक भाग आहे. ज्यावेळी त्यांचं आधिपत्य दाखवायचं आहे त्यावेळी त्यांना किरीट येतो, आणि ज्यावेळी त्यांचं ऍसेटिक भाव दाखवायचा आहे म्हणजे त्यांची साधना असेल, त्यांची तपश्चर्या असेल, त्यावेळी त्यांना आपल्याला बऱ्याचदा जटामुकुटाची संरचना केलेली दिसते. सप्तमातृकांमध्येही आपण पाहिलं की विष्णूची शक्ती जी आहे वैष्णवी, वराहाची शक्ती वाराही आणि इंद्राची शक्ती इंद्राणी यांनाही आपल्याला किरीट मुकुट दिसतो. आणि आपण रावणफडीला मगाशी पाहिलं तसं ब्राह्मीला पण दिसलाय, ब्राह्मी कौमारी यांना. त्याच्यानंतर देवींमध्ये दुर्गा, आता दुर्गा ही देखील शक्तीच आहे, आपल्याला माहिती आहे. दुर्गेचा जो उद्भव आहे तर आपल्याला त्याची एक विस्तृत कथा येते की सर्व देवांच्या तेजापासून तिचा निर्माण झालेला आहे. त्यामुळे दुर्गा ही बऱ्याचदा किरीट करंडांनी सुशोभित अशी दाखवली जाते. पण राणी की वावमध्ये आपण बघाल तर तिथे तिच्या डोक्यावर आपल्याला करंड मुकुटाची संरचना आलेली दिसते. मोहिनी आपण बघितलं मगाशी हळेबेडूला की किरीट येतो. सरस्वतीला मुकुट मी लिहिलेलं आहे कंसामध्ये. खरं तर औंढा नागनाथमध्ये पण सरस्वतीचे अंकन आहे, तिथे किरीट या शिरोभूषणांनी तिथं हे केलेलं आहे. पण मुकुट मी का म्हणलं स्पेसिफिकली की तिच्या डोक्यावर खरंच आपल्याला चौकोनी पद्धतीचा मुकुटही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. आपल्याला माहितीये महाराष्ट्रामधलं मार्कंडा हे जे मंदिर आहे तिथे सरस्वतीची जी प्रतिमा आहे त्याला अशा पद्धतीने मुकुट येतो. त्या इतर देवतांमध्ये बघितलं तर कार्तिकेयला कधी कधी जटामुकुटही येतो पण किरीटही येतो. मदन ह्याला सुद्धा आपल्याला दिसतं की किरीटाची संरचना दिसते. गरुड हे विष्णूचे जे वाहन आहे, ज्यावेळी विष्णू आणि लक्ष्मी यांना तो खांद्यावर घेतलेलं असतं त्यावेळी कधी कधी त्याच्या डोक्यावर एक चपटी टोपी दाखवतात. पण बऱ्याचदा आता हळेबीडूला तर असं आहे की खांद्यावर घेतलंय लक्ष्मी आणि विष्णूला, तरीही त्याच्या डोक्यावर मोठाच्या मोठा किरीट मुकुट आपल्याला दिसतो. पण एरवी जर गरुड असा बाजूला उभा असेल, हात जोडून उभा असेल, तर त्याच्या डोक्यावरही आपल्याला किरीटाची संरचना दिसते. गंधर्व आणि नाग, आता नाग हे नाग लोकाचे अधिपती असल्यामुळे त्यांना देखील डोक्यावर किरीट असतो. फक्त काय होतं, गंधर्व आणि नाग हे ज्यावेळी मुख्य देवतेसोबत येतात म्हणजे विष्णू असेल किंवा बाकीच्या देवता त्यांच्यासोबत असतात त्यावेळी त्यांच्या किरीटाची उंची ही कमी दाखवली जाते. नागासाठी आपल्याला माहितीये देवगड इथलं जे गजेंद्र मोक्षाचं एक शिल्पपट आहे, त्या शिल्पपटामध्ये आपण बघितलं तर नागासाठी सुद्धा किरीट आलेला, किरीट हे शिरोभूषण आलेलं आपल्याला दिसतं. आणि महाराष्ट्रातली जी दैवतं आहेत, मुळात हा पंढरपूरचा जो विठ्ठल आहे तिथनच हा सुरू झालेला विषय होता माझा. त्यामुळे आपल्याला माहितीये की विठोबाचं असं एक कोनिकल शेप मध्ये आत्ताच वारी झाल्यामुळे आपण अभिषेक वगैरे सर्व पाहिला, तिथे आपल्याला दिसलं असेल की असा कोनिकल शेप मध्ये आपल्याला त्याचा मुकुट दिसतो म्हणजे किरीट दिसतो. त्याच्यानंतर तुळजापूरची भवानी माता तर ती तर दुर्गेचं स्वरूप आहे, त्यामुळे ती शक्ती स्वरूप असल्यामुळे तिचाही आपल्याला सुंदर किरीट आपल्याला दिसतो. आणि आपण तो जवळून पहा, त्याला पार्श्वपुरीत आणि जी किरीटाची अंग ती देखील आहेत. आणि महालक्ष्मी कोल्हापूर, आता खरं तर असं आहे की कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या बाबतीत असं त्याच्यावर प्रक्रिया झाल्यामुळे नीट दिसत नाही, पण त्याची उंची किंवा त्याच्या कानाच्या भोवतीचा जो आकार आहे त्याच्यावरनं साधारण अंदाज घेतला तर किरीट तो असण्याची शक्यता आहे. माझा दावा असा काही नाहीये, पण महालक्ष्मीला किरीट आहे असं मला वाटतं. धन्यवाद, मला माझा विषय मांडायला आज संधी दिली आणि आपण ही टेक्निकल ग्लिच येऊन सुद्धा आपण पेशंटली माझा विषय ऐकून घेतला. हे त्या विषयासाठी वापरलेले मी काही पुस्तकं आणि संदर्भ आहेत, हेही आपण वाचू शकता. आणि मला ह्या विषयातनं फक्त एवढंच मांडायचं होतं की मुकुट किंवा किरीट आणि करंड हा विषय जरी छोटा असला तरी मूर्तीशास्त्र ज्यावेळी आपण अभ्यासतो किंवा बघतो त्यावेळी त्या मूर्तीतलं प्रत्येक अंग बघणं हे मूर्तीशास्त्र अभ्यासकालाही इम्पॉर्टंट असतं, आणि आपल्याला ते पुढे मांडायचं असेल तर दुसऱ्या लोकांना दाखवण्यासाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट असतं.
कारण त्या ह्याच्यातनंच आपल्याला त्या मूर्तीचं कॅरेक्टरायझेशन कळणार असतं किंवा त्याचा भाव, म्हणजे ज्या भावाने, आता मी जसं म्हटलं की रामाला जटामुकुट येतो, तसंच रामाला किरीट पण येतो. मग तिथे आपल्याला त्याचं ऐश्वर्य आहे का तो कुठल्या भावामध्ये आहे हे कळण्यासाठी सुद्धा या मुकुटाचा उपयोग होतो, हे आपल्याला साधारण कळतं. हे माझ्या संशोधनाचे आउटपुट्स होते आणि मी पुन्हा एकदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची इथे आभार मानते आणि आजचं व्याख्यान मी इथे थांबवते. धन्यवाद.